तर सकाळी सकाळी झाडांना फुलं बघितल्यानंतर मन असं प्रसन्न झालं, कारण की ना एवढा आनंद झाला होता मला ते फुलांना बघून. तर खूप छान. चला, नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत, मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आता आहे ना, पाणी आलेलं नव्हतं, बऱ्याच दिवसापासून पाणी आलेलं नव्हतं. तर आज पाणी आलेलं होतं 10 दिवसांनी, 10-12 दिवस झालेलेच होते. तर म्हटलं चला वरती पाणी लावून दिलं, पटकन चहा वगैरे घेतला आणि नंतर मग हे सगळे घरातले कामं आवरून घेते. म्हटलं मग पाणी आलं ना तर आम्हाला पाण्याचंच बघावं लागतं. तर मग नंतर पाणी आलं तर ताऊ दादू भरत होते पाणी, तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेते. म्हटलं नंतर जर एक वेळचे कपडे धुवायला बसलं ना, मग कपडेच भरपूर कपडे आता जमा झालेले होते. बाकीचे बाशी, बाकीचे सोफ्याचे कवरं वगैरे सगळे कपडे धुवायचे होते. नंतर मग मी कुंडींमध्ये माती टाकून दिली थोडी. नंतर म्हटलं आपलं सगळं वट्टा वगैरे धुतला जातो म्हटलं, तर धुण्याच्या पहिलेच सगळी माती वगैरे टाकून दिली ना. आता झाडांना थोडीशी फ्रेश माती वगैरे टाकली ना, तर झाडांना फुलं पण खूप छान येतात. त्यांची पण खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याचं आम्ही खूप सांभाळतो झाडांना. घरात पाणी कमी होतं तरी पण आम्ही थोडं थोडं काही ना पाणी टाकत होतो झाडांना, आणि झाडांना जगवलं त्याचाच आम्हाला खूप आनंद असतो. आणि त्यांना आता फुलं आली ना, एवढी भारी वाटतं ना त्या फुलांकडे बघून. खूप छान अशी मस्त आपली सकाळ आहे ना, बाहेर निघाल्यानंतर त्या फुलांकडे बघितल्यानंतर आपली सकाळ एवढी छान जाते ना, तर खूप छान जाते. तसं आम्हाला म्हणजे फुलांना बघितल्यानंतर खूप आनंद होतो. तर झाडांना पण आम्ही तसेच लहान मुलांसारखं जपतो. पहिल्यापासून आम्हाला झाडांची खूप आवड आहे. आणि आता दादूला पटकन मग लोणचं पोळी केली. शनिवार होता आणि आईकडनं आणलेलं लोणचं, आई देत होती जास्त लोणचं, पण म्हटलं आम्हाला पण टाकायचंच आहे, त्यामुळे ना मी काही जास्त आणलेलं नव्हतं. तर कमीत कमी लोणचं आणलेलं. तर म्हटलं छोट्याशा बरणीत भरपूर झालं, मी पण टाकणारच आहे, आणि जास्तच आणून बी काय मग म्हटलं. तर चला, आता त्याला मस्त गरम गरम पोळी आणि लोणचं, नवीन लोणचं राहिलं ना तर खूप छान, मुलांना पण आवडतं. त्यासाठी मी मस्त लोणचं आणि पोळी दिली त्याला. म्हटलं आता तू लोणचं पोळी खाऊन घे. वेळ झाला होता म्हणजे पाणी भरण्यामध्ये जेवढा वेळ झाला, भरपूर सारे कपडे, ते आमचे केस वगैरे धुतले, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, कपडे धुणं झालं, वटा धुणं झालं, इकडचं तिकडचं सगळं धुवून चुन खूप छान. आणि बघा लोणचं पोळी एवढी भारी लागते ना, खूप छान लागते. मी पण एक घास खाऊन बघितला, आणि आता मी पण लोणचं पोळीचा नाश्ता वगैरे केला, आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला बसू. तर कसं थोडा नाश्ता करून घेतला, पण आता भाजीला काय करायचं तोच मोठा प्रश्न होता. मग मी आपण कसं नाही काही सापडलं ताईंना, तर मग नंतर फ्रीज वगैरे शोधतो, फ्रीजमध्ये जर काही सापडलं तर तेवढं आपलं होऊन जाईल, असं होऊन जातं. तर मला बघा चवळीच्या शेंगाची थोडी आठवणच पडलेली होती. तर मग मी आता चवळीच्या शेंगा काढून घेते आणि एवढ्या पूर्ण चवळीच्या शेंगा निवडून घेते, आणि याची आपली भाजी होऊन जाईल. म्हटलं आजचा दिवस पण मग आपल्या भाजीचं टेन्शन मिटून जाईल. रोजचं टेन्शन असतं, काय भाजी करायची, काय भाज्या करायच्या, असं होऊन जातं. भाजीपाला राहिला ना तर आपण पटापट पटापट करून घेतो. काय लवकर लक्षात येतं काय करायचं. आणि भाज्या नसल्या की मग तेव्हा खूप टेन्शन येतं, आज काय करायचं, तेच उद्या काय करायचं, असं. मग आपण कधी डाळ्या वगैरे करून घेतो, कधी वडे करतो, कधी डाळ करून घेतो, कधी असं जे आपल्या डोक्यात आलं ते करून घेतो. मग आपल्याला रोजचं सोचावं लागतं की काय भाजी करायची, काय भाजी करायची, असं होऊन जातं. तर म्हटलं चला, मला पण आता मस्त शेंगा सापडल्या एवढ्या, तर आता एवढ्या शेंगांनी आपली भाजी होऊन जाणार. तर मी आता पूर्ण शेंगा निवडून घेते. आणि या दिवसात आहे ना, म्हणजे उन्हाळ्याच्यात खूप आळ्या वगैरे निघत होत्या. आता पावसाळा लागला, आता पाऊस वगैरे पडला ना, आता मस्त आपल्या शेंगा पण खूप छान येत जातील. उन्हाळ्यात आहे ना खूप आळ्या वगैरे निघतात, व्यवस्थित बघून निवडावं लागतात. आतून अशी कीड राहिली की लगेच त्याच्यामधून आळी निघते. तर आपल्या शेंगासुद्धा असं व्यवस्थित बघावं लागतं. तर निवडून घेते मी आता सगळ्या शेंगा, आणि आपलं काम आहेत ना पटापट आवरून घेते. म्हटलं चला, आजचा भाजीचा प्रश्न सॉल्व्ह झाला. पण आता सकाळ संध्याकाळ तेच टेन्शन असतं, मग वेगवेगळं काहीतरी करतो आपण. तर आता मी बी तसंच चवळीची भाजी करून घेते. नंतर भाजी झालं, म्हणजे भाजी ते झालं, पण जेवायला वेळ होते, ते बाहेर गेलेलो होते. चला म्हटलं तोपर्यंत आपण काही कामं काढू. बघा इथं दरवाजाच्या मागे हे मोठं आपलं खोका होता ना, तो ठेवला गेला होता, आणि त्याच्यामध्ये बूट चपला बघा जसं आलं तसं ठेवत गेलो. एवढं खराब वाटत होतं ना. इथं सिलेंडर होता, आता सिलेंडर उचललं गेलं. म्हटलं तर आता त्याला आहे ना आपण मापशीर कापू, आणि जास्त दरवाजा पुढे पुढे येत होता. मग म्हटलं चला त्याला आपण मापशीर कापू. माझ्याकडे स्टँड वगैरे पण आहे चपला त्याचं ठेवायचं, पण मग ते रस्त्यात येतं आणि बाहेर ठेवल्यानंतर त्याला जंग लागू शकतं, म्हणून काही मी ठेवत नाही. माझ्याकडे मस्त छोटंसं स्टँड हे लोखंडी, पण म्हटलं चला खोका आहे ना आपला चक्कीचा पडलेला, त्याला मस्त
छानसं आता मापशीर कापून घेऊ. आणि बघा मी आता कसं करते तुम्हाला दाखवते. बघा कापून एवढं भारी त्याला मस्त असं पुठ्ठा वगैरे लावला, खूप छान झालं. तुमच्याकडे जर रंगीत कागद असेल तर तुम्ही कागदाने मस्त त्याला छानसं असं डेकोरेट करू शकता. पण माझ्याकडे नव्हता तर मी काही लावला नाही. त्याला पुठ्ठा वगैरे लावून आणि असं मस्त छानसं असं मापशीर कापून घेतला. आमची बघा इथं छोटीशी खिडकी आहे ना दरवाजाच्या मागे, त्याला तिथं बरोबर ॲडजस्ट करावं लागतं आणि रस्त्यात येत नाही काही नाही. दरवाजाच्या मागे लावून जर ठेवलं ना तर कोणाला दिसत पण नाही काही नाही आणि एका साईडला आपल्याला काही अडचण पण होत नाही. त्यासाठी मी इथेच बरोबर ॲडजस्ट करून घेतलेलं आहे त्याला. तर तेवढ्या जागेमध्ये बरोबर असं माप घेतलं आणि थोडंसं एका साईडला थोडं सैल वाटत होती तर बघा हा खोका ठेवून दिला आणि बरोबर बघा किती भारी. आणि जो अजून एक माझ्याकडे एक्स्ट्राचा खोका होता ना तो पण ठेवून दिला. आणि खोके असं फेकण्यापेक्षा बघा मी त्याला एवढं भारी टाकाऊपासून टिकाऊ का म्हणता येत नाही तसं करून घेतलं. आणि खूप छान आपण आयडिया माझ्या डोक्यात आली आणि मी पहिलेच त्याला असंच ठेवून दिलेलं होतं पण खूप पुढे पुढे येत होतं. तर आता मापशीर कापल्यानंतर बघा एवढं भारी झालं ना तर वाटतसुद्धा नाही. तिथं ठेवलेलं आहे काही खोका वगैरे आणि त्याच्यावर आपण आता बूट चप्पल वगैरे आरामात ठेवू शकतो. आणि आपले शूज आहेत ना इकडे तिकडे म्हणजे आमच्या 4 जणांचे 4 शूजचे जोड येऊन जाता. चप्पल सँडल बघा दादूचे, तिच्या पप्पांचे, ताऊचे, माझे 4 जोड आहेत शूजचे. तर अजून स्कूलचे तर वेगळेच असतात पण ते रोज डेली यूजचे आहेत ना वेगळे ठेवलेले आहेत. तर आपले रोजचेच हे कधीतरी कुठे जाण्या येण्याचे आहेत तर आपल्याला डोके लागत नाही. तर त्यासाठी इथे पॅकिंगमध्ये खूप छान ठेवून दिले आणि कमी जागेत ॲडजस्ट करून घेतलं. आणि ही जागा रिकामी पडलेली होती तर आपली वाया न जाता त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप छान असं म्हणजे वापर केलेला आहे. इथं साखळीदाण ठेवून दिलेलं आहे. इथं आपलं लॉक करण्याचे ते ठेवून दिलेलं आहे. नंतर आपले खोका वगैरे जे नळी पाण्याची ती जे ठेवता आलं ते ठेवून घेतलं आणि मस्त बघा कमी जागेत ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि असं कमी जागेतच बरोबर छानसे असं माझं डोकं चाललं. म्हटलं चला तर मी ना असेच घरी रिकामं टाकाऊपासून टिकाऊ करते. तिचे माझे म्हणजे आमच्या घरचे बोलतातच की तू आहे ना रिकामं दिवसभर हे ते करतच राहते, तुला शांत बसू वाटत नाही का. तर मग मला आहे ना असं मस्त काहीतरी केलं ना तर खूप भारी वाटतं घरामध्ये. तर बघा मी नंतर मग माझ्याकडे खूप छान असं मस्त प्लॅस्टिकचा कागद होता त्याच्याने असं मस्त झाकून दिलं. आणि नाही पण झाकलं तर चालेल पण म्हटलं आहे तर आपण झाकून देऊ. तर खूप छान वाटत होतं. आणि आपण दरवाजाच्या मागेच ठेवलेलं आहे त्याला, नाही बी झाकलं तरी चालतं. पण प्लास्टिकचा कागद खूप छान होता. म्हटलं मग त्याच्याने असं मस्त करून दिलं म्हणजे चप्पल बूट आपले नवीन आहेत ना त्याच्यावर घाण वगैरे बसणार नाही त्यासाठी असं झाकून दिले. कारण की ते आपले काही डेली यूजचे नाही आहेत, कधीतरी आपण यूज करतो त्यांना. तर म्हटलं झाकून ठेवते आणि 9च्या 9 राहतील. तर मग मी असं मस्त झाकून दिलं. तर बघा वाटतंय का तुम्हाला इथं काही ठेवलेलं आहे असं. आणि आपल्या दरवाजात आडा येणारच आहे त्याच्या मागे. तर बघा एवढं छान वाटत होतं ना आणि खूप भारी वाटत होतं. असं जर आपण व्यवस्थित ठेवलं ना तर व्यवस्थितच वाटतं घरामध्ये पण आणि खूप छान वाटत पण होतं. आणि असं माझं आजचं आयडिया होती. आणि कशी वाटली, मी काही जास्त भारी केलेलं नाही आहे. थोड्याशा म्हणजे फेकायची वस्तू होती पण त्याच्यापासून आपण टिकाऊ केलं काहीतरी तर थोडंसं वेगळंच वाटत होतं मनाला. म्हटलं चला काहीतरी मस्त आपलं डोकं चाललं. आणि आता मी इथं घरातले कामं आपल्याला चला आता जेवण वगैरे बाकी आहेत, बाकीचे कामं सगळे सुरुवात करते. आजचा ब्लॉग इथंच थांबवते.